झाली? सर आता त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. मी निवांतपणे तुम्हाला नंतर सगळं सांगते. चला लवकर चला. बघ आतापर्यंत आपण निवांत होतो त्याचा हा परिणाम आहे. सर तुम्ही प्लीज मनाचा कावळा करू नका आणि वाद घालू नका. मी सांगते ना नंतर तुम्हाला सगळं. पण तेव्हा यांनी मॅडम तुम्ही मोरे सरांचा मुद्दा लक्षात का घेत नाही? आज स्लॅब कोसळली उद्या बिल्डिंग कोसळली कशावरून? हे बघा इथे चर्चा करत बसण्यात काही अर्थ नाही. जिथे चर्चा करणं गरजेचं आहे ना तिथे यांना घेऊन काय झालं हे मुलांना कसं काय लागलं? काय झालं त्यापेक्षा कुणामुळे झालं हे आधी विचारा ना सर. शांत व्हा मोरे सर, त्या विषयावर आपण नंतर बोलू. पण या मुलांच्या उपचाराचं काहीतरी करायला हवं ना. मोरे सर बरोबरच बोलतायत. शाळेचं ऍडमिनिस्ट्रेशनच या घटनेला जबाबदार आहे. हा एवढी मोठी दुर्घटना झाली आहे शाळेत त्याची जबाबदारी कोणीतरी स्वीकारलीच पाहिजे. मोरे सर मी जबाबदारी नाकारत नाहीये. देवयानी तू यांना घेऊन जा प्रथमोपचाराचं. मी जबाबदारी नाकारत नाहीये मोरे सर, पण दुसऱ्याला जबाबदारीची जाणीव करून देण्याआधी स्वतः जबाबदारीनं वागायला शिका. ही मुलं इतकी जखमी झालेली असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये किंवा प्रथमोपचार करायचं सोडून तुम्ही त्याचं भांडवल करीत माझ्यासमोर आणताय. केबिनमध्ये बसून बाहेरची खरी वस्तुस्थिती कळत नाही. बस आधी आपण काय झालंय ते पाहू आणि मग काय करायचं ते ठरवू. चला. मोरोबा, ए मोरोबा, अरे मोर्या, अरे जरा 2 डबे तरी पोचव रे बाबा. अरे मेल्या कुठे लपलायस तू मोर्या? या आंधळ्या म्हातारीला अजून कुठे कुठे शोधावं लागणार आहे रे तुला मोर्या. मोरोबा रे काय चाललंय तुझं? अरे वा, कोण साक्षी का? ये 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 ये. काय करतोयस हे? अगं गोदा काकूंचं भविष्य बघतोय. असं डोळे बंद करून? काय आहे, आम्ही ज्योतिष यांना फक्त भविष्य सांगू शकतो, बदलू तर शकत नाही ना. ठीक आहे, नाटकं पुरे झाली. डोळे उघड आणि सांग गोदा काकू कुठे गेली? अरे च्या, इकडे इकडे. अरे च्या, इथे आहेस होय? अगं ती डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलीये, म्हणून तर तिच्या पुढच्या भविष्याचा अंदाज घेत होतो. अरे पण देवने तर मला सांगितलं होतं तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला. ती कोणासोबत गेलीये? त्या राज सोबत. राजला कोणी सांगितलं? त्याला कोणी सांगावं लागत नाही, हाच तर माझा मोठा प्रॉब्लेम आहे ना. अगं त्याने गोदा काकूंवर अशी काही जादू केली आहे की या ज्योतिषाचार्य मोरोबाचा मोऱ्या करून टाकलाय साक्षी. अच्छा, म्हणजे तू राजवर जळतोयस? हो, कारण तो बराच काही जाळत असतो. तो इथे जेव्हा आला तेव्हाच मी त्याची पत्रिका मांडायला घेतली होती. त्याचं वागणं, त्याचं समोरच्याशी गोड 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 बोलणं, समोरच्याला विश्वासात घेणं आणि रात्रीचं अचानक गायब होणं. अरे पण तो रात्री जॉबला असतो ना, कॉल सेंटर मध्ये. रात्रीच्या ग्रहगोलांच्या स्थितीचा विचार करता आपल्याकडे जेव्हा रात्र असते तेव्हा परदेशात दिवस असतो हे मला मान्य आहे. पण कॉल सेंटर म्हणजे काय टेलिफोन बूथ नव्हे की त्याने रात्रभर फोन करावा, आम्ही बघत बसावं आणि त्यावर विश्वास ठेवावा. बरोबर, तुझं प्रत्येक गोष्टीत काहीतरी ना उलट करणं सुरू असतं, म्हणून गोदा काकू तुझ्यावर वैतागते. साक्षी, तुला ना काहीच कळत नाहीये. पण यात तुझी चूक नाही, कारण माझीच शनीपिढा चालू आहे. पण राजबद्दल मी जे काही सांगतोय ना ते नीट लक्षात ठेव. राजच्या कुंडलीतले सगळेच ग्रह एकाच वेळी वक्री होत चाललेत. मला तुझं भविष्य ऐकणं काही इंटरेस्ट नाहीये. साक्षी, सगळे थट्टा करतात माझ्या भविष्याची, म्हणून तूही करू नकोस. राजबद्दलचं माझं भविष्य कायम आहे. आणि एक लक्षात ठेव, राज आपल्याला धोका देणार. अरे बापरे, केवढं पडलंय हे, आणि त्या मुलांना पण किती लागलंय. बापरे, बघा बघा केवढा मोठा स्लॅब कोसळलाय. मोरे सर, स्लॅब आणि पीओपी मध्ये फरक असतो. पण जखमा तो होतातच ना. मोरे सर, झालं ते वाईट झालं, पण हा अपघातच होता. ज्या मुलांना जखमा झाल्या त्या 2 दिवसात भरून येतील. पण तुम्ही हा जो आरडाओरडा करताय ना, त्यांना मुलं शाळेत यायचंच थांबलं होतं. मुलांना कुठं बसवलं इथल्या? 3ऱ्या मजल्यावर. ठीक आहे.
2 दिवसात हे बांधकाम पूर्ण होईल, रूम स्वच्छ होईल, तेव्हा आपण त्यांना परत ही देऊ. हो. मला वाटतं या अपघाताची कल्पना रणवीर राजेंना द्यायला हवी. काय पत्की? हो ना, मलाही असंच वाटतं. त्यांना सांगायची काय गरज आहे? अहो ते ट्रस्टी आहे. अहो, यापूर्वी अनेक वाईट घटना या शाळेच्या बाबतीत घडल्या, तेव्हा तुम्हाला राजेश शिर्केंची आठवण आली नाही? पण त्यांनी देऊ केलेल्या मदतीमुळेच आपल्याला दुरुस्तीचं काम करायचंय, तेव्हा त्यांना ही कल्पना द्यायलाच हवी ना. काय पत्की? हो हो, अगदी बरोबर आहे तुमचं. अच्छा, म्हणजे हे सुद्धा तुम्हीच ठरवून मोकळे झालाय. मला मुलांच्या भवितव्याची तसंच त्यांच्या आयुष्याचीही काळजी आहे, म्हणून हे बोलतोय. मोरे सर, तुम्हाला शाळेपेक्षाही राजेश शिर्केंचा जास्त कळवळा येतोय, त्यांचीच जास्त काळजी वाटते. आज मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की इमारत जरी जुनी असली तरी तिचा पाया किती मजबूत आहे यावर ती इमारत अवलंबून असते. आणि हे जसं इमारतीच्या बाबतीत आहे तसंच माणसांच्याही बाबतीत असते. माणसाच्या मनाचा पाया किती भक्कम आहे याच्यावर तो संपूर्ण कारकीर्द उभारतो. तेव्हा साध्या स्लॅबच्या आणि POP पडल्याच्या गोष्टीचं एवढं अवलंबर माजवायचं तुम्हाला काही कारण नाही. चूड़ी ले लो चूड़ी, चूड़ी ले लो चूड़ी, चूड़ियाँ ले लो, हरी नीली पीली काली पीली चूड़ियाँ ले लो, चूड़ियाँ, चूड़ी ले लो चूड़ी, चूड़ी ले लो. बहन जी चूड़ी ले लो. नको रे बाबा. अरे देख लो बहन जी, कांच इतना मजबूत है, बिल्कुल स्वाग की तरह. देख लो बहन जी, देख लो. कहा था ना बहन जी, चूड़ियाँ बहुत खूबसूरत हैं. पहन के देखिए. छान आहेत रे. हरे रंग में इतनी ही बची है बहन जी, ले लीजिए नहीं तो खत्म हो जाएगी. अरे वा, बांगड्या घेताय वाटतं. अगं छान छान रंग आहेत, तू ही बघ ना. रंग छान असून उपयोग काय? हिरव्या रंग नको? क्या रे? मैडम हरे रंग में तो सिर्फ इतनी ही चूड़ियाँ थी. अभी जो थी मैंने बहन जी को दे दी अभी. तेरे को मराठी कल्चर पता नहीं क्या? हरी बांगडी किसको देते हैं? तुला तरी सांगून काय उपयोग म्हणा? घेणाऱ्यांना कळायला नको का? देख, अगर वो हरी बांगड़ी तू मेरे को देगा ना तो बिना भाव किए मैं तेरे को 500 रुपया दूंगी. मेरे पास पैसा बहुत है. त्यानिमित्तानं तुझ्या घरचे 4 घास सुखाने खाणार असतील तर माझी काहीच हरकत नाही. धन्यवाद बहन जी. ए, पैसा मैंने दिया ना, धन्यवाद उसको क्यों? वो आप नहीं समझोगी बहन जी. पता है, ज्यादा बोलो नको. हाँ, ये तेरा पैसा ले और जा. बहुत बात करता है. आता कशाला असं खोटं वागताय आणि हिरव्या बांगडीचा अट्टहास करताय? पळून गेलेलं सौभाग्य असं बांगड्या विकत घेऊन परत मिळतं का? आता हे मी म्हंटल तर परत तुम्हालाच वाईट वाटणार. हो, वस्तुस्थिती समजून घ्या ना. चाल, तुमचं ना हेच कळत नाही मला. आता रडून काय फायदा? तुमचे डोळे पुसायला कोणी येणार आहे का? काकू, काय झालं ओरडायला? सारखे सारखे तिला का बोलत असतेस तू? तुला काय वाटलं तिचं कोणीच नाहीये? ए, आधी आवाज खाली करायचा. मोठ्या माणसांशी कसं बोलायचं याचे साधे मॅनर्स नाहीयेत. हे मॅनर्स आहेत ना, त्या आधी श्रावणीला जाऊन सांग, समजलं ना? तिला काही गरज नाही शिकवण्याची. आपलं भलं कसं करायचं हे ती चांगलं जाणून आहे आणि तिने ते सिद्धही केलंय.
तुमच्यासारखी ती भूतकाळात नाही रमत. आपले पळून गेलेले बाबा येतील आणि आपलं भलं करतील. वाट बघा. शाळेचं छत कोसळून मुलं जखमी झाली म्हणतात. हो ना, यावरून डीव्ही सोबत माझा बराच वाद झाला. डीव्हीनं सांगितलं याची नैतिक जबाबदारी तुम्हीच स्वीकारायला पाहिजे. शेवटी मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मग काय म्हणाले डीव्ही? माझ्या समोर ते काय बोलणार. शेवटपर्यंत स्वतःचा बचाव करत होते. कसल्या तरी अनामिक भीतीमुळे हा विषय दडपायला बघत होते. मोरे या तुम्ही. मणी, बोला राजे. सबीनाला ताबडतोब फोन लावा. तिला सांग उद्या सगळ्या मीडियामध्ये ही बातमी छापून यायला हवी. जखमी मुलांचे फोटोही छापून यायला हवे. म्हणजे पालकांच्या मनात शाळेच्या इमारतीबद्दल भीती निर्माण होईल. मणी, उद्या शाळेच्या स्टाफ बरोबरच जर पालक आपल्या बाजूने उभे राहिले तर शाळेची इमारत धोकादायक आहे हे सिद्ध करायला वेळ लागणार नाही. ताबडतोब तयारीला लागा. हो राजे. का रडतेस आता तू? भीती वाटते ग मला. कोणाची? काकूची? तिच्या बोलण्याची. तू तू प्रत्येक वेळेला का तिचं बोलणं ऐकून घेतेस? कधीच नाही कोणाला उलटून बोलले. तिला तरी काय बोलू? आई अगं, तुला नाही बोलायचं तर नको बोलूस, पण प्रत्येक वेळेला मला का अडवतेस तू? अगं, मला भीती वाटते तिचं बोलणं खरं होईल याची. साक्षी, हे येतील ना? आई आई असं असं का बोलतेस तू? हे बघ, माझं मन मला सांगतंय आपले बाबा नक्की परत येतील एक दिवस. विश्वास ठेव माझ्यावर. अगं, या विश्वासावर तर जगत आले आजपर्यंत. घरात मी सगळीकडे वावरत असते, घरातली सगळी कामं करत असते, पण माझं मन मात्र त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतं. आई अगं, बाबांनी तुला असं रडताना पाहिलं तर काय वाटेल त्यांना? साक्षी आणि देवयानी असताना आई रडते. व्हेरी बॅड. पण आता इथून पुढे तुला रडवणाऱ्याला कसं रडवायचं ना ते मी बघेन. साक्षी, मला रडू नको म्हणतेस, आणि आता तुझ्याच डोळ्यात. मी आलेच. कॉंग्रॅट.
डील इज डन. चिअर्स. आम्हाला माहिती होतं तू काम पूर्ण झाल्याशिवाय परत येणारच नाहीस. पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीजचं लायसन. या कामात खूप रिस्क होती. आय वॉज कॉन्फिडंट अबाउट यू. भल्या भल्याना लाखो रुपये खर्च करून सुद्धा अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यांची अपॉइंटमेंट कुठे घ्यायची, केव्हा घ्यायची हे नताशाला व्यवस्थित माहित आहे. That's why you are the CEO of Rajesh Shirke Group of Industries. फक्त हे तुम्ही विक्रमादित्यला सांगा. मोरे सरांचं हे असं टोकाचं वागणं बघून दादू मला खरंच आश्चर्य वाटतं. PUP कोसळणं हे केवळ निमित्त होतं. त्याच्या जागी दुसरं काही घडलं असतं ना तरी ते सगळे असंच वागले असते. लोक एवढे निष्ठुर कसे काय वागू शकतात? मला तर त्यांची कीव येते. स्वतःचं अस्तित्व विसरून जेव्हा ते दुसऱ्याच्या म्हणण्यासारखं वागू लागतात तेव्हा ते एक कळसूत्री भावल्या बनतात. त्यांच्याच लक्षात येत नाही. काय झालं? अरे काय नाही रे, शाळेत एक छोटासा अपघात झाला. त्याचा फायदा घेऊन सगळं राजकारण ढवळलं गेलं. हे सगळं हिच्यासमोर पहिल्यांदाच घडलं म्हणून ही थोडी अपसेट आहे. देऊ, या जगात परमेश्वरानंतर राजकारण हीच एक गोष्ट आहे जी चराचरात भिनलेली आहे. त्याला आपलं क्षेत्र तरी कसं काय अपवाद असेल? देऊ, ही सुरुवात आहे. हळूहळू तुला शाळेच्या अंतरंगाची माहिती होईल. आणि मी आणखी एक गोष्ट सांगतो. स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिरामध्ये स्लॅबचा तुकडा पडून अनेक मुलं जखमी झाली आहेत. जखमींचा नेमका आकडा अजून कळलेला नाही आहे. या दुर्घटनेमुळे शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना रणवीर राजे म्हणाले की मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेची नवीन इमारत बांधण्यात येईल. DV सरांची प्रतिक्रिया मात्र कळू शकली नाही. या घटनेनंतर सगळ्या स्तरावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शी, हे टीव्ही जे काय सांगितलं ना काका तेवढं काहीच घडलं नाहीये. हे लोक उगाच इश्यू बनवतात सगळ्याचा. बाबा, कोण आहे ती माणसं जी या राजेश शिर्केंना सामील आहेत? नाही, कारण कुणाला तरी हाताशी घेतल्याशिवाय ही लोक अशी स्टेटमेंट करूच शकत नाही. अरे चुकत असतील तरी ते माझेच लोक आहेत. पण मग ती माणसं सरळ सरळ तुमच्या विरोधात बंड करत असताना त्यांना पाठीशी घालण्यात काय मतलब आहे? अरे मोठमोठी माणसं आमिषाला बळी पडतात. ही तर तुझ्या माझ्यासारखी सामान्य माणसं आहेत. एक दिवस त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल. दादू, पण हा वाद आता कुठेतरी थांबायला हवा ना. आतापर्यंत हे सगळं शाळेच्या बाहेर होत होतं. आता ते सगळे शाळेच्या आत आलेत. दादू, आता जर तुम्ही ऍक्शन घेतली नाहीत ना तर काळजी करू नकोस. त्यांचं आव्हान परतून लावायला मी समर्थ आहे. पण बाबा, हा वाद असाच किती दिवस चालू ठेवणार आहात तुम्ही? सत्य उघडकीला येईपर्यंत.